सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 2च दिवस राहिलेले आहेत. फॉर्म डेट संपून जाईल, परत डेट काय वाढणार नाही, हा विषय इथे क्लोज होऊन जाईल. तदनंतर आपल्याला काही दिवसानंतर फिजिकलचा विषय सुरू होईल, मग लेखी असेल, नंतर डॉक्युमेंट, मेडिकल हे सगळी प्रोसेस चालू होतील. पण यानंतर फॉर्म भरण्यासाठी परत कोणत्याही पद्धतीने दिनांक वाढवली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सो आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने असणार आहे की सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असलेले जिल्हे कोणते आणि मुलांची मानसिक कंडिशन काय आहे आता आणि काय करायचं हा सगळा विषय लक्षात ठेवायचं. कारण की काही मुलं मुली हे एकंदरीत सुरुवातीला फॉर्म भरलेले होते, आता महिना संपत आलाय सर, डेट वाढल्या सर, आणि एकदमच 2 लाख 3 लाख अर्ज क्रॉस झाल्यात सर, आता आम्ही काय करू, आम्ही अर्ज कॅन्सल करतोय सर आणि आम्ही नवीन जिल्हा भरतोय जिथं आमची जागांची संख्या किंवा अर्जांची संख्या कमी असेल अशा पद्धतीनं वगैरे वगैरे. सो पहिला बघूयात आपण की जे जिल्हे आहेत, कोणते असे जिल्हे आहेत, 7-8 जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन असलेली दिसून येते आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं वगैरे वगैरे. तर सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे सुद्धा लिंक आहेत, त्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघूयात आपण पहिला असे कोणते जिल्हे आहेत जिथं खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे. जवळजवळ ज्यावेळी ऍडव्हर्टाईज पडत होती त्याचवेळी मी सांगत होतो की असे 4 ते 5 जिल्हे असे असणार आहेत की ह्यावेळेचा कट ऑफ हा डोक्याच्या बाहेरचा असणार आहे, हा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. कारण की या 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये जी कॉम्पिटिशन आहे ही डिवायडेड झालेली आहे म्हणून सांगतोय वारंवार. 65% कॉम्पिटिशन ही एका जिल्ह्यामध्ये नाही आहे. गेल्या वेळेच्या भरतीला वेगळा विषय होता. 40% कॉम्पिटिशन मुंबई पोलिसला होते, लक्षात ठेवायचं. 20 ते 30% कॉम्पिटिशन पुण्याला होते आणि त्यानंतर मग बाकीचे जे काही 40-50% राहिलेले होते तिथं अदर जिल्हे होते, लक्षात ठेवायचं. सो आता बघूयात की मुंबई पोलीस पहिला घटक आहे, मुंबई पोलीस. दुसरा पुणे शहर, तिसरा मीरा भाईंदर, चौथा मुंबई लोहमार्ग, 5वा गडचिरोली, 6वा ठाणे शहर, 7वा नागपूर शहर, 8वा नवी मुंबई, 9वा पिंपरी चिंचवड आणि 10वा नागपूर ग्रामीण. सो अशा पद्धतीनं हे जे 10 घटक आहेत, ह्या 10 घटकांमध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती मॅक्झिमम असणार आहे. कारण की जागा जास्त आहे, फॉर्म सुद्धा जास्त जातात, असं विषय आता डोक्यात आलेला आहे पोरांच्या. आणि मग ह्या जिल्ह्यांमध्ये जरी कॉम्पिटिशन असते तरी जागा सुद्धा जास्त आहेत, त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही. पण मुलांच्या डोक्यामधला आताच्या घडीला काय चालू आहे, तर त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की सर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरलेला होता आणि आम्हाला असं वाटलं की अर्ज कमी येतील किंवा हे कॉम्पिटिशन डिवायडेड झाले तर असं झालं तसं झालं वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं ही जी कॉम्पिटिशन आहे त्याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना तयार झाली आणि मग काही मुलं हे अर्ज कॅन्सल करत आहेत आणि शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये अर्ज भरत आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरत आहेत. तर मग हे अर्ज भरायचे की नाही भरायचा एक विषय लक्षात ठेवा. ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं मी की तुम्हाला जिथं अर्ज जास्त किंवा जिथं जागा जास्त तिथं अर्ज जास्त येतात, किंवा तिथं स्पर्धा थोडी वाढते. पण विषय अशा पद्धतीने असतो की शेवटचा जो कट ऑफ वगैरे असतो, कट ऑफ मधला शेवटचा मुलगा, शेवटची मुलगी, सामाजिक आणि समानता आरक्षण असेल किंवा कम्पीकृत आरक्षण असेल किंवा जे काय असेल, सो अशा पद्धतीने शेवटचा जो कट ऑफ असतोय, शेवटचा एकदम लास्टचा जिथून स्टार्टिंग होते, सो तो कट ऑफ हा अदर जिल्ह्याच्या कट ऑफ पेक्षा कमी असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एक मुलांच्या मनामधली जी भीती आहे की टॉपच्या मुलग्याला पकडतात कायमस्वरूपी. मी म्हणतोय ओपनच्या 250 जागा असतील, 300 जागा असतील, तर तो सगळेच 140 नसतात, खाली तो 134 पर्यंत सुद्धा आलेला असतात. सगळा विषय वेगळा आहे. सो मुलांचा विषय अशा पद्धतीने आहे की पूर्ण कट ऑफ कमी लागलेला पाहिजे, असा जिल्हा पाहिजे सर, जेणेकरून माझी सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढेल, असं मुलांमध्ये डोक्यांमध्ये आहे. पण एक गोष्ट आहे, आत्ताच्या घडीला तुम्ही फॉर्म भरलाय, फॉर्म रद्द करणार, तुमचे काही फॉर्म फीज असतील, जे बॅकवर्ड क्लासेस असतील त्यांची 350 रुपये वाया जाणार, नेट कॅपीवाल्याला 150-200 दिले असेल ते वाया जाणार, 550-600 रुपये तुमचे वाया जाणार आणि परत तुम्ही फॉर्म भरणार. भरल्यानंतर परत तीच चुनचून लागणार की इथं भरलाय फॉर्म, इथं जागा कमी आहेत, यावेळेचा कट ऑफ कसा लागेल, परत टेन्शनमध्ये जाणार. सो टेन्शन आहेच, विषय सोडून द्या. पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं, जरी जागा कमी असतील, समजा तिथं एक 50 जागा असतील आणि अर्ज आले असतील एक 2000, 3000, 5000 समथिंग, त्यातली 2000 मुलं जर टॉपचे असतील, मी म्हणतो त्यातली 500 मुलं हे 40 क्रॉस करणारे असतील, तर त्यातल्या ओपनच्या जागा किती असणार आणि मग ओपनचा कट ऑफ किती लागतोय तुम्हाला माहिती आहे. मग आपली तिथं शीट बसेल का, मी 38 मार्कांवरती, मी 40 मार्कांवरती वगैरे वगैरे. सो हा गोष्टीचा विचार पोरांनी करायला नाहीये, अजिबात नाहीये. फक्त एक ट्रेंड झाला, काही युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून वगैरे वगैरे जी लोक आहेत, टेलिग्रामच्या माध्यमातून, त्यांनी एक सांगितलं की ट्रेंड चालू झाला, कुठे किती अर्ज आले, आपण एकही व्हिडिओ बनवणार नाही, आपणही फॉर्म भरलेत, अजिबात एकही अर्ज कॅन्सल करायला नाहीये. जिथं टाकलाय तिथं शीट बसवायची आहे, एवढं डोक्यात माहित आहे. रात्रीचा दिवस आहे, उद्या संध्याकाळी रात्री 10 ते सकाळी 8 महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं 3रं ग्राउंड आम्ही घेतोय.
सो एवढं मोठं फिजिकल आम्ही घेतोय, लक्षात ठेवायचं. यावेळेचा निकाल हा डोक्याच्या बाहेरचा असणार आहे. सो मुलं टेन्शन मध्ये आहेत, मुलं अर्ज फॉर्म कॅन्सल करत आणि आम्ही इकडे रात्र गाजवतोय, वेगळा फरक आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आमच्यावरती आमचा विश्वास आहे, आपण तेवढं करणार. सेम तुम्हाला पण सांगतोय की अजिबात घाबरू नका. आणि दुसरी गोष्ट, फॉर्म कॅन्सल करू नका, इकडं तिकडं गोंधळू नका. यावेळीचा कट ऑफ हा डोक्याच्या बाहेरचा कट ऑफ असणार आहे. यावेळीचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. कोण्या एका जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत असा विषयच नाही आहे. मुंबई आहे, त्याच्या खाली काल पुणे आहे, मीरा भाईंदर आहे, पिंपरी चिंचवड आहे, मुंबई लोहमार्ग आहे, लगेच आहे. त्यामुळे मुलांना कळण झाले की काय करायचं. त्यामुळे हे जे जिल्हे आहेत 8, 9, 10 जे मगापासून सांगितले, या जिल्ह्यांचा कट ऑफ जो आहे तो वेगळ्या पद्धतीने लागणार आहे. सो तयारी करत असताना एक काम करा, आताच्या घडीला इकडं तिकडं भरकटत बसू नका, ह्याला त्याला फॉलो करत बसू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. फिजिकलच्या बाबतीत असेल किंवा लेखीच्या बाबतीत असेल, तुम्हाला इतिहास करावाच लागणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे जे काही दिवस मिळाले ह्या दिवसांमध्ये लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीने मला शेवटच्या 20, 30, 40 दिवसांमध्ये 2-4 मार्क माझ्या आहे त्या मार्कांपेक्षा वाढवता येतील, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लेखीला सुद्धा आपल्याला जे की 80+, 84+, 85+ अशा पद्धतीने मार्क घ्यायचे ह्याचा विचार करता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. नाहीतर बघतोय शेवटच्या दिवसापर्यंत आता 2च दिवस राहिले, अजूनही म्हणतोय की अजून 1 दिवस थांबूया, आणि असं करत करत मी 1 तास अगोदर फॉर्म भरणार आणि ते पण डिप्रेशनमध्ये जाणार. असं अजिबात करू नका. फॉर्म भरलाय ना, विषय सोडून द्या. आता एवढी ताकद लावा की कट ऑफ पेक्षा 4 मार्क जास्त घेऊन कसं फिजिकलला क्वालिफाय होईल. कट ऑफ पेक्षा, ओव्हरऑल कट ऑफ पेक्षा जे काही तुमचे मेरिट असेल फायनल, त्या फायनल मेरिटला तुम्हाला 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क कसे जास्त पडतील यासाठी विचार करा. आणि मग झोपून द्या. एक दिवस लावा, तर आणि तरच तुमची जीत आहे, लक्षात ठेवायचं. अदरवाईज तुम्ही जर असं करत बसलात तर मग अवघड होणार, लक्षात ठेवायचं. सो आजचा जो विषय होता तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. कॉम्पिटिशन हे ज्या जागा कमी आहेत तिथं सुद्धा कॉम्पिटिशन असते, आणि त्या जिल्ह्यातली टॉपची जी मुलं आहेत ती मुलं तिथं जागा सोडत नसतात, कारण त्यांचं होम ग्राउंड असल्यासारखा विषय असतोय. दुसरी गोष्ट, त्यांना उठलं की गेला आणि फिजिकल मारला असा विषय असतोय. बाकीच्या पोरांचा जरा विषय वेगळा असतो. ट्रॅव्हलिंग असेल, त्याचमध्ये वॉशरूमच्या सोयी असतील किंवा इतर ज्या घटक आहेत ह्याच्यामुळे सुद्धा ग्राउंडवरती इफेक्ट होत असतो. तुम्ही बघितलाय की कशा पद्धतीने ग्राउंड होत असतात. सो मुलांच्या मनामधली जो मेंटॅलिटी झाली आता ती म्हणजे त्या ट्रेनमुळे की कुठं अर्ज किती आलेत सर. मला अजूनही मेसेज ढीगभर आहेत की सर एवढे अर्ज आले तिथं फॉर्म भरू का, तेवढे आलेत का त्याचं फॉर्म भरा. विषय तोच नाहीये. त्या सगळ्या अर्जांमध्ये तू कसा युनिक असशील, त्या सगळ्या अर्जांमध्ये तू कशी जागा मारशील ह्याचा विचार कर आणि झोपून दे स्वतःला, बस. बाकी काहीच विषय नाही. सो आजचे 2 विषय होते की मुलांचा जो विषय आहे की सर फॉर्म कॅन्सल करून भरू का, अजिबात इकडे तिकडे बघत बसू नका. शेवटच्या डोक्यामध्ये तुम्ही काही करू शकता. समजा 1 दिवसामध्ये एखाद्या घटकामध्ये एकदमच 5-6 हजार अर्ज पडले तर काय करणार, परत कॉम्पिटिशन वाढलीच की. सो अशा पद्धतीने जिथं जागा जास्त आहेत तिथं लक्षात ठेवा 2-2 लाख, 2.5 लाख क्रॉस झालेत, सोडा विषय. पण काय विषय ना, ह्यातले 30-40% पोरं ही अनप्रॅक्टिशनर असतात, प्रॅक्टिस पूर्ण नसते. 25 मार्क, 27 मार्क, 30 मार्कांच्या पुढे जागाच जात नसते. सो घाबरायची काय गरज आहे. त्यांनी पण तोच विचार केलेला असतोय की माझं प्रॅक्टिस कमी आहे, मी मुंबईला गेल्यानंतर जागा जास्त आहे, कुठेतरी मी बसेन, असं त्यांना वाटत असते. विषय सोडून द्या. 30% ते 40% कॉम्पिटिशन ही इथंच बाहेर पडणार आहे, जे ग्राउंड मधूनच बाहेर पडतात. विषय सोडूनच द्या. तुम्हाला 40 मार्क असतील, तुम्ही 38 मार्क असाल, मी ह्याच्या आधी पण सांगितले, ओपन असेल तर 40+ किंवा 40च्या आसपास स्कोर लागेल. ओबीसी असेल, ईडब्ल्यूसी असेल, एससीबीसी असेल, 38 मार्क घेतला तर सेफ स्कोर आहे. SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD जे काही असेल, SBC वगैरे 36+, 38 पर्यंत जर गेला तरी सुद्धा तुमची शीट बसणार आहे फिजिकलला. संपला विषय. मग राहिला का विषय, तर आज बसून सर लेखीला किती वेळ आहे, तर आज बसून लेखीला 2.5 महिन्यात, 2 महिन्यात. तर या 2 महिन्यामध्ये नियोजन लावा लेखीचं. लेखीला जेवढं खेचता येईल तेवढं खेचा, कारण की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. मी याच्या आधी पण सांगितले 50 मार्कांचं फिजिकल आहे, पण 50 मार्क जास्त असलेले लेखी आहे, कारण की लेखी 100 मार्कांच्या, लक्षात ठेवायचा. यांचा जो रेशो आहे तो 1:2 प्रमाणात रेशो आहे, लक्षात ठेवायचं. सो मग काय करायचं सर, तर लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. लेखीला अजिबात सोडू नका, अजिबात सोडू नका. रात्रीचा दिवस करा, एक पेज, एक ओळ धुळापाडा, सुट्टी देऊ नका, लक्षात ठेवायचं. कारण तिथं 50 मार्कांपैकी 30 मार्क जरी तुम्ही पाठीमागच्या मुलग्यापेक्षा जास्त घेतला, सिलेक्शन झालं, ओपन मध्ये जासाल. समज काय म्हणतोय. सो लेखीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आपण पीडीएफ बॅच घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये 15,323 प्रश्न आहेत. सोबत 36 जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी याच्यामध्ये मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. सगळे घटक, 36 जिल्ह्याचे सगळे घटक, शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या जिल्ह्यांच्या भरतीसाठी याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स केलेला आहे. पाठीमाग 4,500चा ठोकळा होता 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये. यावेळी लक्षात ठेवा 15,323, आणि त्यावेळी 4,500 मधले 53 प्रश्न आलेले होते. यावेळी 80 ते 90+ प्रश्न हे पेपरला येणार म्हणजे येणार, याची नोंद घ्यायची आहे. सो सगळ्या भरतीतल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी, सगळ्या घटकांसाठी, कोणत्याही गावातून तुम्ही जर असाल, तयारी करत असाल, तर लेखीसाठी आपण एक पीडीएफ बॅच आणल्या 15,323. ह्याच्यामध्ये सगळे विषय पूर्ण केलेत.
जसं की मराठी ग्रामर असेल, त्याच पद्धतीने गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK GS असेल, पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्राचं आणि जिल्हा वाईज सगळे प्रशासन तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं 1986 पासून ते 2025 पर्यंतच्या वर्ग 2 वर्ग 3 लेवलच्या अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. सगळं दिलेलं आहे. सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलाय. 99 रुपयाचा डायट प्लॅन 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुट थ्रो साठी सुद्धा सगळ्यात महत्वाचा डायट प्लॅन दिलेला आहे. तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला 99 रुपयाचा मोफत भेटणार आहे. ह्याची जी प्राइस आहे ती आहे 700 रुपये आणि आपण देणार आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला. आता जर तुम्ही एक मेसेज केला तर 5व्या मिनिटाला तुमच्या हातामध्ये PDF असणार आहे. सो ही PDF अजिबात डिलीट वगैरे होणार नाही. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कितीही वर्ष वापरू शकता. लक्षात ठेवायचं, ही एक वेळच परचेस करायचं आणि लाईफ टाईम याचा यूज करायचा आहे. तुम्हाला जर इतिहास करायचा असेल तर 100% ही PDF फक्त एकदा घेऊन बघा आणि फक्त प्रश्न बघायचे, काय लेवलचे प्रश्न केलेत बघायचं. कारण की काही पॅटर्न आहे, काही समिती आहे किंवा समितीचा कल आहे. 19, 21, 22, 23, आता 24, 25 ला कशा पद्धतीने वळलेला आहे याचं सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग ही PDF घेतल्यानंतर आपली पोरं कशी त्या पेपरला क्वालिफाय होतील यासाठी आपण प्रयत्न केलेला लक्षात ठेवायचं. सो ज्याला ह्यावेळी इतिहास करायचा लक्षात ठेवायचं त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. आताच 5व्या मिनिटाला तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही घरातून असाल तर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे. शेवटी अतिशय महत्वाचं गायडन्स केलेलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, छोट्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचे कॉम्पिटिशन आहे, मुलांची आता मेंटॅलिटी, मानसिकता कशा पद्धतीने ह्याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. फिजिकल लेखीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. सो आपण उद्या संध्याकाळी 10 ते परवा सकाळी रविवारी 8 पर्यंत ग्राउंड घेतोय. लय वेगळा विषय टोटली. आपली जी काही पोरं असतील, मुलं मुली, एवढा मोठा विश्वास ठेवलाय तसं तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. सो ह्या विश्वासासाठी तुम्ही एक काम करू लागते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागते आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करावं लागते. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.